नमस्कार, स्वागत आहे आपले लाईफ मुवमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मी स्वाती. आज विशेष काय तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि सर्वप्रथम नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण बनवणार आहोत एक लाडूचा प्रकार, उपवासासाठी स्पेशल असा पौष्टिक असे लाडू, लहान मुलांना आवडतील आणि घरच्यांना सर्वांनाच आवडतील अशी. तर आज आपण बनवणार आहोत खजूर ड्रायफ्रुट्समध्ये मिक्स असे लाडू बनवणार आहोत. हे घेतलेले मी काजू आणि हे घेतलेले मी बदाम एक वाटी. याच वाटीने 2 वाट्या मी शेंगदाणे असं प्रमाण घेतलेलं आहे. आणि आपण याच्यामध्ये गूळ किसून यूज करणार आहोत, म्हणजे असे एकदम पौष्टिक असे आपले लाडू तयार होणार आहेत. तर चला तर रेसिपीला आता सुरुवात करूया. तर हे घेतलेले आपण शेंगदाणे भाजायला, छान असे खरपूस असे भाजून घ्यायचे आपल्याला शेंगदाणे. आणि शेंगदाण्याचं प्रमाण 2 वाटी घेतलेले आहे आपण. तर अशा प्रमाणात घेतले तर छान असे तुमचे लाडू तयार होतील. आणि हे असे खरपूस भाजायचे आपल्याला, थोडे मीडियम गॅसवरच भाजायचे. हे बघा असे भाजून घेतले आपण. आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. त्याचे थोडे सालं काढायचे आपल्याला, जेवढ्या प्रमाणात निघतील तेवढ्याच प्रमाणात काढायचे. कारण जास्त काढायला नाही काढले तरी चालतात, पण थोडेफार काढले तर चांगलंच, कारण त्यामध्ये छान मिक्स होतील ते शेंगदाणे. मग हे असं काढून घ्यायचे चोळून आपल्याला हाताने, त्याचे टरफलं वरचे काढून घ्यायचे. आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर बेल आयकॉन दाबा, सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. आता आपण हे असे काढून घेतलेले मी थोडे. आता ही घेतली खजूर. तर या पाकिटमधलं अर्ध पाकिट मी खजूर घेतलेली, म्हणजे 2 वाट्या खजूर घेतलेली मी. आणि खजूरना सीडलेस आहे, तुमच्याकडे जी असेल ती घ्या तुम्ही. त्या जर सीडवाली असेल, बिया असतील तर बिया काढून घ्या त्यातल्या. माझ्याकडे ही अवेलेबल होती, बिया नसलेली, मी ती घेतली. आणि थोडे छोटे पीस केले मी त्याचे, कारण मिक्सरमध्ये काढताना ना एकत्र काढायचं आहे आपल्याला. ते एक नाही काढायचं, कारण चिकट असं असतं. ते काय होतं, मिक्सरच्या भांड्यात एकत्र टाकलं ना तर एकदम पटकन बारीक होतं ते, आणि सेपरेट काढायला घेतलं तर बारीक होत नाही. त्यामुळे एकत्रच आपल्याला काढायचं आहे ते. आणि या खजुरीचे मी छोटे पीस करते आता, कारण छोटं करूनच टाकावं लागणार आहे. आणि छोट्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढणार आहोत ते. तुमच्याकडे जी खजूर असेल ती घ्या तुम्ही, त्यातल्या बिया काढून घेऊ शकता. आणि मुलं पण खजूर खायला कंटाळा करतात ना, त्यामुळं असं जर दिलं तर आवडीनं खातील. आणि हे घेतले आपण 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू, 2 वाट्या शेंगदाणे, 2 वाट्या खजूर. आणि आपण यामध्ये थोडंसं गूळ ॲड करणार आहोत नंतर. आता हे सगळं असं एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे बारीक असं. जास्त जाड पण नको, थोडं बारीकच काढायचं आहे आपल्याला त्याला. हे असं सर्व मिक्स झालेलं आपलं. आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता टाकून आपण त्याला बारीक करतोय. हे बघा असं सर्व पौष्टिक असं आपल्या शरीरामध्ये जातं आहे. आणि काय होतं, तेच एक खाण्यापेक्षा असं एकत्र करून जर खाल्लं ना तर शरीराला पण हे होतं आणि मुलांना पण आवडेल. हे असं बघा. आणि थोडं ओलसरपणा येतोच त्याला, कारण खजुरीमुळं. आणि गूळ थोडाच टाकायचा आहे, ओलसरपणा ऑलरेडी आलेला असतो. हा गूळ घेतलेला मी 1 वाटीच घेतलेला गूळ समजा. आणि तो एकदम मऊ गूळ होता माझ्याकडे, चिक्कीचा. तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घेऊ शकता. आणि हा असा आपल्याला खिसून घ्यायचा आहे गूळ. आता एकदम सॉफ्ट गूळ होता, त्यामुळे एकदम पटपट खिसण्यात आला तो. आणि नंतर खिसून झाल्यानंतर ते आपल्याला एकत्र करायचं आहे. असं खिसून घ्यायचं आहे बारीक त्याला, चाळणीने, आपल्या छोट्या खिसणीने, असं खिसायचं आहे आपल्याला त्याला. आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील ना तर बेल आयकॉन दाबा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजचे लाडू कसे बनले. तर लाडू करून बघा आणि चवीला कसे झाले नक्की कमेंट करून सांगा. हे असं मिक्स करायचं आहे आता आपल्याला. गूळ एकत्र करून घ्यायचं आहे छान. आणि त्याला गुळामुळे एकदम ओला होऊन जातो तो सगळं जे बॅटर आपण करतो ना ती. आणि असे एकदम छान असे लाडू तयार होतात. एका हाताने पण आपण लाडू वळवू शकतो. आणि बऱ्याच जणांना, म्हणजे लहान मुलं पण ना, बरेच जण चावायला कंटाळा करतात आणि खात नाहीत, म्हणजे असं तोंडात पकडून ठेवतात. आत्ताच्या जनरेशनमध्ये तर बरेच मुलं मी बघितली, त्यांना चावायचा सुद्धा कंटाळा येतो. मग अशा वेळेस आपण ड्रायफ्रूट्स दिले तर ते खातील का, नाही खात. त्यामुळे असे नरम जर लाडू बनवून दिले ना तर ते नक्की खातील. आणि म्हाताऱ्या माणसांनासुद्धा एजनुसार खाण्याला त्रास होतो, तर तशांनासुद्धा हे असे लाडू, छान पौष्टिक असे लाडू तयार होतील. आणि आपल्याला तर बस उपवास वगैरे असला तर आपल्याला पण हा लाडू खायला छानच आहे. आणि आता नवरात्रामुळे स्पेशल सगळ्यांनाच उपवास आहेत,
तर नक्की ट्राय करा हे लाडू. हे बघा असं करायचं आहे आपल्याला. सर्व असे लाडू आपल्याला बनवून घ्यायचे. बरेच मुलं ना आत्ताचे तोंडामध्येच घास ठेवतात, तो चावत सुद्धा नाही आणि घेऊन घ्यायचा सुद्धा कंटाळा येतो त्यांना. आपले लाडू रेडी आहेत. चला तर भेटू अजून पुढच्या रेसिपीजमध्ये. बाय. माझ्या रेसिपी कशा वाटतात नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशा वाटतात हे नक्की सांगा. तर हे आपले पौष्टिक आणि उपवासासाठी स्पेशल असे लाडू रेडी आहेत बघा. एकदम छान असे सर्वांना आवडतील असे लाडू आपले रेडी आहेत. चला तर भेटू अजून पुढच्या नवीन रेसिपीजमध्ये. बाय.